पुण्याच्या खडकवासला धरणाच्या सर्व 11 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे। पुण्याच्या एकता नगरात परिसरात पाणी साचलं। इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। 20 दिवसांच्या बाळाला बचाव पथकाने वाचवलेलं आहे। या पूरस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। खडकवासला धरणातनं दुपारी 45,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आणि त्याचे परिणाम आहे ते सगळे एकता नगर परिसरात आपल्याला पाहायला मिळते। एकता नगर परिसर हा संपूर्ण जलमय झाला आहे। 12 सोसायटीज आहे, त्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। साधारण 1 वाजेपासून महापालिका प्रशासन या ठिकाणी दाखल झालं होतं, अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालं होतं आणि त्यांच्याकडनं सतर्कतेचा इशारा देण्यात येत होता सगळ्या नागरिकांना। माझ्यासोबत महापालिकेचा अधिकारी आहे। मॅडम, किती वाजेपासून यांना सतर्कतेचा इशारा दिला होता आणि काय परिस्थिती आहे आत्ताची? पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टमद्वारे असेल किंवा व्हॉट्सअपद्वारे कंटिन्यू आपण यांना अलर्ट करणे, रेड अलर्ट देणे सुरू आहे की बाबा सुरक्षित ठिकाणी आपले वाहनं आपल्या मौल्यवान स्वतःला स्थलांतरित करून घ्या आणि ज्यांची स्थलांतरित व्हायची काही व्यवस्था नसेल तर त्यांच्यासाठी आपण तात्पुरती निवाराची व्यवस्था। त्यांचा प्रतिसाद मिळतोय का? मॅडम, आता नागरिकांचं कसं होतं की आम्हाला ह्या पुराची सवय आहे। 3 वाजता त्याच्या आधी अर्धा एक तास सांगितलं पाणी सोडले आणि अचानक एकदम पाणी आलं, डायरेक्ट आतमध्येच शिरलं। काय काय नुकसान झालंय? तुम्ही काय उपाययोजना केली होती? कारण 3 वाजेपासून तुम्हाला सांगण्यात आलं होतं। काय नाही, आम्ही जे काय खाली होतं ते वरती उचलून ठेवलं, तरी गादी वगैरे भिजली, खाण्यापिण्याचं सगळं हे झालंय। कपाटाला अर्ध्या कपाटाला पाणी लागलं होतं। पोरं आणि हे सगळी कुठे तुमच्या? हे काय आमचे वर बसवलेत, जिन्यात आहेत, दुसऱ्यांच्या घरामध्ये जिन्यामध्ये बसलेत आतमध्ये। घरात का? घरात नाही, जिन्यावरती। दुसऱ्यांच्या घरी पाठवले? हा, दुसऱ्यांच्या घरी पाठवलेत। किती वर्ष झाले ती आज घरात राहतात आणि दरवर्षी अशीच परिस्थिती होती? 8 वर्ष झालं, दरवर्षी अशीच परिस्थिती असते। दरवर्षी एकता नगर परिसरात पाणी शिरतं आणि याचा परिणाम प्रत्येक कुटुंबियांवर होतो। या परिसरात जेव्हा पाणी शिरलं त्यावेळी एका चिमुकलीची आई बाहेर गेली होती आणि त्यामुळं या पुरामुळं त्या मायलेकीची आहे ती ताटातूट झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्या खिडकीत मी दाखवण्याचा प्रयत्न करते। साधारण 9 वर्षाची मुलगी आहे, तिच्या आजीसोबत ती या घरात अडकलेली आहे। आई माझ्यासोबत आहे, तिच्याशी काही बोलणं झालंय का? घरात कोण आहे, काय झालंय? माझी सासू आहे घरात तिच्या सोबत, त्या दोघी जणी आहेत आणि बिल्डिंग मधल्या सुद्धा बायका आहेत सोबत त्यांच्या आजूबाजूच्या। पण आता बघू, आम्ही थोडं पाणी कमी झालं की त्यांना खाली घेऊन, नाही तर आम्ही तरी वरती जाऊ की ऍटलीस्ट त्यांच्या सोबत तरी राहता येईल आम्हाला। तिच्याशी काय बोलणं झालं? तिचं काय म्हणणं होतं? काय नाही, ती पण ते सांगत होती, मम्मा पाणी जर वाढलं तर तू इथून जा, नाहीतर मग वरती ये। आपण जर बघितलं तर एका 20 दिवसाच्या बाळाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या या सगळ्या जवानांना यश आलं आहे। तिची आई माझ्यासोबत आहे, आपण तिच्याशी बोलण्याचा साधारण प्रयत्न करूया। तुमच्या लेकाला चांगल्या पद्धतीनं बाहेर काढलंय, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय, काय नेमकं म्हणणं आहे? काही नाही, टेन्शन आलेलं, आता चाललोय। आता सुखरूप आहे ते बाळ, आता गेलं ते सुखरूप आहे? हो। काही नागरिक या सगळ्या खिडक्यांमधून खालची सगळी परिस्थिती आहे ते देखील पाहतायत। तर दरवर्षी हीच परिस्थिती का निर्माण होते? या परिस्थितीला जबाबदार कोण आहे आणि या परिस्थितीवर तोडगा कोण काढणार आहे? असे अनेक प्रश्न इथले नागरिक विचारतात आणि दुसरं म्हणजे नागरिक रोष देखील व्यक्त करतात। दरवर्षी नेते मंडळी येतात, मोठमोठी आश्वासनं देतात, मोठमोठ्या पद्धतीनं आम्हाला कागदोपत्री पाठपुरावे करायला लावतात, मात्र पहिले पाडे 55 अशी परिस्थिती आहे ती दरवेळी पावसाळ्यात आम्हाला बघायला मिळते। अशा पद्धतीचा रोष आहे ते इथले नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा।